मला माहिती आहे मी चुकीचं वागलो. तू माझ्याशी बोलणार नाही असंही मला माहिती आहे, पण प्लीज त्या लोकांना इथून जायला सांग. हे बघ, ते आपल्या घराचा ताबा घेत आहेत, पण आता त्यांना माझा ताबा घेऊ द्यायचा नाहीये मला. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांना सांग, नाहीतर मी जाऊन सांगतो. श्री प्लीज माझ्यासाठी जरा शांत राहा. हे बघ, तू त्यांच्याकडे पॉझिटिव्हली बघ. त्यांच्याबद्दल का? माझा काय संबंध नाही ना, मग चिडतोयस तरी कशाला? कारण त्या बाईने तुला, हे बघ, मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. मी आत्ता जाऊन त्यांना हकलवून लावतो. श्री तू नको जाऊस, मी सांगते. मग आता जाऊन सांग. श्री असं अचानक कसं सांगणार आहे? कुठे जाणार आहेत ते? ठीक आहे, 2 दिवसांनी सांग त्यांना. 1-2 दिवस जाऊ देत, मग 4-5 दिवसांनी ते जातील. बस 4-5. साडी छान दिसतेस. आज काही विशेष? हे फोटो काढून टाक, असं नको म्हणूस प्लीज. हे फोटो तुला वेगळे? हो, हे बघ, सकाळी डोळे उघडल्या तू मला समोर दिसली पाहिजेस. आता तू समोर नाही तर फोटो, सिंपल. काल बघितलं ना, श्री माझ्यावर चिडला आणि तू मला वाचवलं असं तुला वाटलं. हा तुझा गैरसमज आहे. एक दिवस त्याला सगळं आठवेल आणि मग तो तुला या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, कळलं? आई, मी पुन्हा अंजली म्हणून उभी राहिले, ते हरले म्हणून नाही. मला विश्वास आहे की मी अंजली म्हणून श्रीकांतना बरं करेन. म्हणून यानंतर ते मला ओळखतील नाही ओळखतील, मी घरात राहीन न राहीन, माझ्यासाठी हे महत्वाचं नाहीये. पण श्रीकांतनी बरं होणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी तुला सरळ सरळ विचारते, श्री बरावा हवा म्हणून तू काय प्रयत्न केलेस? माझ्या मेलीच्या प्रयत्नांना विचारताय कोण या घरात? कसं? तो बाबा नव्हता का आला? तो बंधू निघाला ती गोष्ट वेगळी, पण बर, म्हणजे आऊ तुम्हाला हे म्हणायचंय का की माझं माझ्या मुलावर प्रेम नाहीये, मला त्याचं भलं बघवतच नाहीये, वैरी नाही मी त्याची, असं म्हणायचं का तुम्हाला? अगो बाई, शांत हो, शांत हो. तुम्ही प्लीज इथे येऊ शकता का? काही मेजर? काहीच कळत नाहीये. श्रीकांतची चिडचिड वाढत चालली आहे दिवसेंदिवस. म्हणजे आता कशावरूनही चिडचिड करतायत ते, अगदी माझ्यावर सुद्धा. अच्छा. आज तर त्यांनी हट्टच धरला, मला काय झालंय, मी गोळ्या कशाला घ्यायच्या म्हणून. सुहास, मला त्यांचे हाल नाही बघवत अजून. रिलॅक्स अंजली, मी येतो तिकडे. दिवस सारखे नसतात ना. सो नाव इट्स युअर टर्न. ऑल द बेस्ट. गिरिजा, तू तुझ्या समाधानासाठी बोललीस, ठीक आहे, पण अशीच फक्त स्वतःच्या कल्पनेत खुश राहत जा. कारण तुला जे वाटतंय ना ते कधीच होणार नाही. मला आणि श्रीकांतला कुणीच, अगदी कुणीही वेगळं करू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी. काकू, तुम्ही एक काम करा ना, आतापर्यंत जे काही झालंय ना त्याबद्दल आधी त्याची माफी मागा आणि मग बोलायला सुरुवात करा. हो, बघा प्रयत्न करून. तू स्वतःहून तर काही करणार नाहीयेस ना, मग ऍटलीस्ट असं निगेटिव्ह बोलू तरी नकोस ना. हे बघ गिरिजा, मी गेले कित्येक दिवस नोटीस करते, तू उगाच माझ्याशी. हे बाई, आता तुम्ही दोघी वाद नका घालू. त्यापेक्षा श्रीशी कसं बोलायचं ह्याचा विचार करा.